नमस्कार मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आमच्या शाळेचं नाव आहे मिशा आणि मामीची रेसिपी. चला तर मी तुमच्याबरोबर आज खूप खूप छान असा एकदम सुंदर असा व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि छान असं आता माझं आवरून झालेलं आहे आणि आता मी बाहेर जाणार आहोत. माझा बड्डे येतोय. ए मेरा हॅपी बड्डे, ए मेरा हॅपी बड्डे, नाच पगजामा पकड के छट्टे. तर आता माझा बर्थडे येत आहे, तर आम्ही सगळेजण आता शॉपिंगला चाललो आहोत. सगळे म्हणजे सगळे नाही आहेत, मी एकटीच जाणार आहे शॉपिंगला, छान अशा शॉपिंगला, आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण माझ्याबरोबर येणारच आहात. तर चला मग आपण छान अशी शॉपिंग करूया. हॅलो, नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला अंदाजा आलाच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. ॲक्च्युली मी हिला बघणंच सोडून दिलेलं, म्हणजे असं तर मी कोणालाच असं बघत नाही पर्टिक्युलरली. जेव्हा मला पॉडकास्ट करायचं असेल तेव्हाच बघते आणि मध्ये मध्ये अशी नजर मारत असते की काय टाकलं आहे, काय व्हिडिओ, काय अपडेट, कारण तेवढं मला अपडेटेड राहावंच लागतं. पण हिला तर मी बिलकुलच सोडून दिलेलं, बघितलंच नव्हतं. आणि काल अचानक तो व्हिडिओ जे एकदम म्हणजे एकदम बोंबाडला, एकदम कॉपी, म्हणजे काहीच फरक नाही. ती एक भगतपुरीची त्या ज्योतिताईंनी कॉमेंट केलेली ना, एकदम एकदम बरोबर आहे. एक किसननगर फ्लक्झमबर्गमध्ये राहते, एक इथे आता नाशिक फ्लक्झमबर्गमध्ये राहते, आणि एक फ्लक्झमबर्गच्या किसननगरमध्ये राहते. तर अशी यांची ही परिस्थिती आहे आणि हे खरंच आहे. आणि एकमेकांना म्हणण्यापेक्षा हे लोक त्या बोंबडीला, जिचं स्वतःचंच आता सगळे वांदे झालेले आहेत, तिला कॉपी करतायत स्वतः आणि वांदे करून घ्यायला. ती पण मला आता वाटतं फक्त आणि फक्त चॅनल ते ह्यांना दाखवण्यासाठीच चालवते, ह्यांना जळवण्यासाठीच चालवते. कारण तिच्या त्या सो कॉल्ड चॅनलवर जे काही कॉन्टेंट आहे आणि जे काही ती मोठेपणा दाखवते, तो फक्त ह्या अशा लोकांनाच भावू शकतो, किंवा त्यांनाच काहीतरी अशी फिलिंग येऊ शकते, किंवा त्यांनाच काहीतरी असं वाटू शकतं की हे लोक खूप चांगले आहे आणि काहीतरी एकदम मस्त जीवन जगतायत आणि काहीतरी भारी आहे वगैरे, हे ह्यांनाच वाटू शकतं, ह्यांच्याच कॅटेगरीला वाटू शकतं. तर ते फक्त तिचे व्हिडिओज ह्यांना दाखवण्यासाठी चालले आहेत, ह्यांना जळवण्यासाठी चालले आहे की आमचं कसं इथे आम्हाला काही फरक नाही पडत आहे आणि आम्ही खूप पुढे निघून आलो आहे, सगळं मागे सोडून आलो आहे, आणि आमची फॅमिली आणि आम्ही एकदम सुखी फॅमिली, हॅपी फॅमिली, असं काहीतरी दाखवण्याचं. आणि आता मण्यार तुम्हाला काही चिंचोके पण देणार नाही, मण्यार फक्त माझा आहे, त्याचा हरवलेला मणी मी शोधून काढेल आणि तो मणी फक्त माझा आहे, मी कोणाला नाही देणार, हे असं हिचं दाखवणं चाललेलं आहे. आणि हे लोक मणी शोधत आहेत, हे लोक आपापल्या परीने, की तो मला मणी मिळाला तर मी तो लपून ठेवणार, मी तुला देणारच नाही, टुक 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 टुक, असं यांचं फॅमिलीमध्येच काहीतरी चढाओढ लागलेली आहे. आपल्याला काय, आपण तर मस्त मजा घ्यायची, मजा येते. बोंबलीचे तीर निशाण्यावर लागत आहेत ह्यांच्या बाबतीत, आणि तिचे स्वतःचे तर कुठे कुठे घुसलेच आहेत, आडवे तिडवे पूर्ण उई 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 झालेलं आहे बोंबलीला. पण ह्यांच्यावरती उलटे फेकून मारत आहे आणि ते बरोबर हे लोक झेलत आहेत. तर असं सगळं चाललेलं आहे. आता काय बोलते आणि काय ते तुम्हाला समजलं असेल मंडळी. आणि त्या अनुषंगाने हे लोक एक एक व्हिडिओ टाकत असतात, आणि तसंच काय तर म्हणे स्वप्नपूर्ती, आणि आमचं एक स्वप्न पूर्ण झालं. यार प्लीज यार, त्या टॉपिकवर मी नंतर येणारच आहे. म्हणजे काय ते दुकान, आणि काय त्याचं डिस्क्रिप्शन, आणि काय तो व्हिडिओ, नाही, शी. सगळ्यात आधी आपण सुरू करूया ते चड्डीच्या मीटअप व्हिडिओचं. म्हणजे मी 1-2 सिलेक्टिव्ह व्हिडिओजच घेतले आहेत, त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहे. तर चड्डीच्या मीटअपला ही बाई म्हणते की चला, तर आता मी इथे पोचलेली आहे आणि इथे ऑलरेडी मला डॅमरटा दिसत आहे आणि ती आलेली आहे. अरे भाई, तू तिच्या मीटअपला आली आहे, ती नाही आली आहे तुझ्या मीटअपला, आणि तू काय तिला म्हणते की ती ऑलरेडी इथे आहे आणि ती मला दिसते, ती पोचली आहे. अरे तिचा मीटअप आहे तर ती असणारच ना. काय तू काय म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना बनून गेली आहेस तिकडे, म्हणजे दुसऱ्याच्या मीटअपमध्ये स्वतः घुसते ही बाई, चोंबडी बाई. ही फक्त तिकडे गोळा करायला गेलेली. असेच ती बरखी आहे ना, ती अशीच जायची सगळीकडे गोळा करायला. असेच गोळा केलंही नाही, ज्याचे त्याचे कोणाचे ढापले, कोणाचं मीटअप सोडलं नसेल त्या बाईने, तेच आता ही करते. ही सगळ्यांच्या मीटअपला घुसते, कोणाच्या पण मीटअपला, आणि त्या चड्डीवर तर टपलेलीच आहे, कारण क्राऊड ही खेचू शकते ना. ते तसलंच असं फालतू क्राऊड ते हिच्याकडे आरामात अट्रॅक्ट होऊ शकतं. आणि कसं करत होती त्या चड्डीच्या मीटअपला, ती कोणतरी एक आलेली, ही माझी सबस्क्रायबर आहे म्हणे, माझी पण सबस्क्रायबर आहे, आणि तिच्याशी बोलायला लागली. आणि ती बाई बोलते की
मला माहितीच नव्हतं तुम्ही पण इथे येणार आहे. तर बोलते की हां हां हां, पण झाली ना छान भेट, हे माझे सबस्क्रायबर. फुल अशी बाई, ही तर बाई आहे ना, हिला कुठे कसं वागावं, आपण कुठल्या मीटअपला गेलो आहे तर आपलीच टिमकी वाजवू नये, साधे बेसिक मॅनर्स नाही आहे छपरी बाईला. काय बोलता पण येतं नाही, आधी बोलायला शिक. व्हिडिओ काढते छपरी कुठची. इतकी घाण आहे ना, इतकी घाण. ही तर आहे ना त्या वहिनापेक्षा पण घाण आहे, नेक्स्ट लेवलची. एकतर तो वाकडा होतेस ना, तर ते आधी सरळ कर. तर मला खूप आनंद झाला. मी जाऊन आली आता मीटअपला आणि खूपच छान होतं. खूप खूप मस्त होतं आणि फारच छान वाटलं. असं छान असे हे सबस्क्रायबर्स पण भेटले आणि काही जण मला म्हणत होते की ताई तू कशी एकदम अशी साधी आहेस आणि एकदम कशी अशी बोलते आणि तशीच बोलते जसं तू व्हिडिओत आहेस तशीच तू. तर मी अशीच आहे आणि मला असं काहीच वाटत नाही. माझी मम्मी असं जसं आम्ही बोलतो तसंच आता मी इथे पण असंच बोलते आणि मला अजिबात ते असं काही शो ऑफ आणि वेगळं काही असं काय शायनिंग मारायचं असं काही नाही आहे. एकदम आपलं साधं सोपं साधं तेच मला असं छान वाटतं. कोण मला काही म्हटलं तरी गावठी वाटते असं तसं तरी मला काही फरक पडत नाही. असं छान असं मला असं राहायला आवडतं छान असं. तर मी अशीच आहे आणि मला असंच आवडतं. तर अगं बाई, गावठी फरक नाही, तू काय फरक पडणार, तू आहेसच नखशिखांत गावठी आणि काय छम्मक छल्लो आणि मग अशीच आहे आणि असंच आहे. आणि तू काय शो ऑफ करणार, शो ऑफ करायला ना काहीतरी लागतं, काहीतरी तरी लागतं. तुझ्याकडे काय आहे काय शो ऑफ करायला, करून तर बघ, दाखवते तुला मग मी. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वायर काढा. म्हणजे प्रत्येक ते लाईक करा म्हटलं की टुंग, मग शेअर करा टुंग आणि मग सबस्क्राईब करा टुंग 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 टुंग. असं सगळीकडून आपलं इकडे लचके मारायचे तिकडे लचके मारायचे. अगं लचकेल ना बाई, हां 50 वर्षाची म्हातारी लचकते. तर आता मी शॉर्ट इंट्रोज देते कारण जास्त बोलत नाही आहे मी आमच्या शाळेचं. कारण आता मी चालली आहे. तुम्ही म्हणाल ही तयार होऊन कुठे चालली आहे. एक तर भाई आम्ही काही म्हणत नाही, त्या बोंबड्यासारखं बोलू नकोस. तुम्हाला असं वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही आता विचार करणार, तुम्ही आता बोलणार. आम्ही काही बोलत नाही ना, तिच्याबद्दल विचार करत ना तुझ्याबद्दल विचार करत. आणि तू कुठे पण जा आणि छक मार, नाही नको मारूस, आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही कुठे विचार करत असणार आणि मी कुठे चालली आहे आणि मी काय करते आणि तुम्ही असा विचार करणार आणि तसं करणार. आम्हाला काय नाही, आम्हाला आमचे विचार भरपूर आहेत. तुमच्याबद्दल विचार करण्याचे आम्हाला वेळ नाही आहे, समजली, चलपट. ते असं बोलते पण तरी पण मी तुम्हाला सांगणार आहे की मी आता चालली आहे. तुम्ही विचार करणार कुठे चालली आहे, तर मी चालली आहे शॉपिंगला. कारण माझा आता बड्डे येणार आहे आणि आता 2-3 दिवसामध्येच माझा बड्डे आहे. आणि बड्डे आहे तर बड्डे म्हटलं तर मी खूपच खुश असते. आणि बड्डे नंतर ॲनिव्हर्सरी पण आहे आमची आणि मी खुश राहणार आहे. मी दरवर्षी ॲनिव्हर्सरी असले की खुशच असते, खुशच वाटतं मला. आणि असंच मी शॉपिंग करते, खूप छान शॉपिंग करणार आहे आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे. बड्डे म्हटलं की शॉपिंग तर आलीच आणि बड्डे म्हटलं तर आपण सगळेच एक्सायटेड असतो नाही का. तर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि बड्डे आहे तर काय होणार आहे आणि बड्डे आपण कसा सेलिब्रेट करणार आहे, तर माझा बड्डे तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग आपण जाऊया शॉपिंगला. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे 2-4 असे जागा आहेत जे मी ठरवले आहे. माझा बड्डे आहे तर बड्डेसाठी मी तिथून शॉपिंग करणार आहे. तर त्या 2-4 जागांना मी तुम्हाला नेणार आहे. एका बुटीकमध्ये पण जाणार आहे. तर खूप छान असं आहे. आता तुम्ही पाहूच शकता, इतकं छान आहे. पण इथे मला काही आवडलं नाही आहे. तर मी आता झुडिओला जाणार आहे आणि तिथे जाऊन बघते मला काय आवडतं ते आणि ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर मला व्हिडिओ नाही करता आला तिथे कारण काही ठिकाणी असं नव्हतं, अलाउड नव्हतं आणि मला ते आवडत नाही. तर म्हणून मी नाही व्हिडिओ शेअर केला. पण मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. तर तुम्ही म्हणाल की काय झालं, ही आजकाल म्हणजे काय मध्येच कट करते आणि मध्येच काही दाखवतच नाही. तर नाही, तसं मला नाही जमलं थोडं शूटिंग करायला. पण काही हरकत नाही, मी तुम्हाला आत्ता दाखवते मी काय काय घेतलं आहे. तर असं छान असं मी छान अशी बघा क्वालिटी आहे आणि एकदम छान. तुम्हाला माहितीच आहे त्या बुटीकमध्ये मला नाही आवडलं तर मी तिथून नाही घेतलं. माझा बड्डे आहे
तर बड्डेला मी एक छान असं जीन्स तर घेतली आहे. तर ही जीन्स आहे खूप जवळून तुम्ही बघू शकता. आणि हा एक पलाझो पण घेतलेला आहे. खूप छान क्वालिटी आहे. माझा बड्डे आहे तर बड्डेला मी हे घालणार आहे. आणि ह्या पलाझोला नाडा, छान असा नाडा आहे. खूपच छान असा नाडा पण आहे बघा, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान अशी क्वालिटी आहे. आणि हे 2 ड्रेस मी घेतलेले आहेत. तर माझा बड्डे आहे तर तुम्ही मला सांगा कुठला घालू मी. माझा बड्डे आहे तर कुठला ड्रेस मला छान दिसेल तर ते तुम्ही मला नक्की सांगा. मला खूप आवडेल. तर असा छान असा ड्रेस आहे हा. आणि जेव्हा मी हा वेअर केला ना तर खूपच छान दिसत होता. इतका छान दिसत होता. खूप सुंदर दिसत होता हा ड्रेस. तुम्ही बघू शकता. खूप छान अशी क्वालिटी आहे ह्याची. आणि हा दुपट्टा पण मी वेअर केला ना तर खूपच छान दिसत होता. आणि खूपच छान दिसतो माझ्यावरती. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. आणि खूप छान मिळाला मला. खूपच छान भेटला हा ड्रेस. आणि कितीला तर ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. खूप छान भेटला, खूपच सुंदर. आणि वेअर केल्यावर मला खूपच छान दिसत होता. तर माझ्या बड्डेला, आता माझा बड्डे आहे तर बड्डेला मी हाच ड्रेस वेअर करणार आहे. तर तुम्ही मला सांगा की कुठचा ड्रेस मी वेअर करू. तर खूपच छान आहे. आणि बाकी मी तुम्हाला नंतर सांगते. आणि कसं वाटलं तुम्हाला माझं शॉपिंग, माझ्या बड्डेचं शॉपिंग. माझा बड्डे आहे तर ते तुम्हाला कळणारच आहे. आणि 2 दिवसामध्येच आहे माझा बड्डे. तर खूप मजा येणार आहे. मी खूप खुश आहे माझ्या बड्डेसाठी. तर खूपच छान आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भाई तू बाकी होती आता आम्हाला मिशोचं आणि हे देणार रिव्ह्यू. आणि अरे हां, ते तर राहिलंच. ते अजून एक गोष्ट, ॲनिव्हर्सरी आहे तर ॲनिव्हर्सरीसाठी मी खूप खुश आहे. तर ॲनिव्हर्सरीसाठी मी ही भिशोवरून साडी मागवली आहे. आणि बघा किती छान साडी आहे. ही साडी मी नेसणार आहे, वेअर करणार आहे. आणि खूपच छान दिसणार. खूपच छान दिसत होती. तुम्ही पण मागवू शकता. तुम्ही हे एकदम छान साडी आहे बघा. भाई ती साडी होती की काय, ते असं एकदम भयाणी स्टाईल, एकदम शादी का जोडा झालरवाली, एकदम तशीवाली काहीतरी साडी हिने चूज केली होती. भयंकर म्हणजे लिटरली ती शादी का जोडावालीच साडी होती. स्वस्तातला, फक्त स्वस्तातला जोडा. त्याला ते साईडला असं झालर लावतात ना, तसंवालं होतं. आणि असं चमकीली गोल्डन झालर लावले. आणि ही सांगणार क्वालिटी. आणि असं छान आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. आणि रिच वाटतं म्हणे, रिच वाटतं. भाई रिच आहे ना, असं काहीतरी असे कपडे घालून वगैरे रिच नाही वाटत. तो रिचनेस आहे ना मुळात असावा लागतो. आपल्या आचरणात, आपल्या वावरण्यात आपण कसं प्रेझेंट करतो, कसं बोलतो, शिक्षण असावं लागतं. शिक्षणाने माणूस रिच होतो, रिचनेस येतो, समृद्ध होतो. ते काही किती साधे कपडे घातले ना तरी पण तो रिचनेस आपोआप दिसतो. असे झाकपाक आणि झकाडपकड कपडे घालून रिचनेस नसतो येत. त्याला छपरीगिरी म्हणतात, छल्लोगिरी म्हणतात आणि चमकोगिरी म्हणतात. जी तू आहेस, चमको, छपरी, छल्लो. आणि तू काय त्या बुटीकमधनं ड्रेस घेणार? तुझी लायकी तरी आहे का? तिथे त्या बाईला म्हणत होती की स्ट्रिंक तर नाही होणार ना, श्रिंक असतं ते. स्ट्रिंक काय असतं? त्या बाईनेच तुला मना केलं असेल, अशी काहीतरी प्राईस सांगितली असेल की ती वर्थ वाटणारच नाही, पण ती मुद्दामून सांगितली असेल. तिला पण नसेल द्यायचं असं छपरीला, तिला पण नसेल प्रमोशन करून घ्यायचं तुझ्याकडनं, फुकट पण नको, भागीदार से निकल ऑडियन म्हणाली असेल. स्ट्रिंक होणार आणि रिचनेसच्या गोष्टी सांगते, छपरी कुठची, चौथी फेल. भाई तू हे सगळं सोड. तेरा हॅप्पी बड्डे ते सोड सगळं. तू एक काम कर, तुझ्या ॲनिव्हर्सरी येते ना, त्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने आणि इतकंच चड्डीला फॉलो करते ना, चड्डी द बेस्ट फ्रेंड, तर तू हे कर. आता तुझी लव्ह स्टोरी सांग. आणि लव्ह स्टोरीपेक्षा तू तुझी असं सांग की कसं मॅरेज स्ट्रगल आणि तुम्ही कसं इतके पुढे आलात, सोकॉल्ड स्वप्नपूर्ती केलीत. आणि मग शाही कसा झाला तुम्हाला. आणि शाहीचं होऊन सुद्धा त्याचे पप्पा एवढे कसे काय यंग, आणि असं म्हणजे शाही आणि पप्पाचं एवढं म्हणजे त्या मार्शलचं तर शाही इतकं बॉन्डिंग आहे की शाही पप्पाला पप्पा पण नाही म्हणत, काय बोलतच नाही. आणि मार्शल पण त्याला काय बोलत नाही. असं शाहीला एकदा पप्पा पापा, मेरे पापा असं बोलायला सांग. आणि त्यांचं बॉन्डिंग दाखव. आणि मग कसं झालं ते सगळं सांग, आमच्याबरोबर शेअर कर. खूप आवडेल आम्हाला. आम्ही खूप साथ देऊ. तू म्हणतेस ना, मला तुमच्या साथीची गरज आहे, आम्हाला खूपच गरज आहे. आम्हाला तुम्ही साथ द्या. आणि तुमच्या साथीची आम्हाला खरंच खूप गरज आहे. अरे मग कॉन्टेंट बॉस,
तुझ्यासारखं कॉन्टेंट कोणाकडे नाही आहे, सांगच. असं कसा एवढा असा म्हणजे पप्पा आणि त्याचा शाई है ना, ते सगळं स्टोरी सांग आम्हाला, तुझे स्ट्रगल्स आवडतील आम्हाला, आम्ही तुला पूर्ण साथ देऊ, फुल साथ आहे ना मंडळी, देणार ना तुम्ही साथ? हां सांगा, सांगा तिला सांगायला. सो आता बड्डे 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 करत एकदाचा तो बड्डेचा दिवस आला, म्हणजे रात्र आली. तर आता 12 वाजले आहेत आणि आता ह्यांनी आणलं आहे, म्हणजे दरवर्षीच असं आमच्याकडे असतं, आमच्याकडे दरवर्षी 12 वाजताच आम्ही केक कटिंग करतो. तर मला माहीतच नव्हतं की केक आणणार, म्हणजे मला माहितीच होतं हे नेहमीचंच आहे, माहीतच नव्हतं, पण मला माहितीच नव्हतं, माझ्यासाठी सरप्राईज होतं. अच्छा, माहीत असलेलं पण सरप्राईज असतं का? ओके ओके. आणि काय ते गळ्यात बिळ्यात घालून बसलेली बड्डे गर्ल, आणि त्या मशालाच येतं तोंडात, मार्शलला सांगत होती की पेटव एकदाचं, म्हणजे ते कॅन्डल पेटव, माझा बड्डे आहे, माझा बड्डे आहे, माझा बड्डे आहे. आणि काय भयानक खोटं बोलते ही बाई, बाप रे बाप. काय तर म्हणे की शाई झोपला आहे आणि त्याला मी खूप उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही उठायला मागत आहे. म्हटलं काही हरकत नाही, आम्हीच केक कापतो, तर आता आम्ही केक कापतो, उद्या तर असणारच आहे, उद्या राहणारच आहे शाई, तर तो असेलच. अरे तो काय कुक्कुलं बाळ आहे का, उठायला गेलं पण उठवतच नाही आहे, जुज्जू करतोय, जुज्जू मागतोय. हां, परत झोपवायला जुज्जू द्यावं लागेल त्याला, असं बाळ आहे का, उठत नाही घोडा? असं काय तो नाहीच आहे तो होता मम्मीकडे. त्याच्या आदल्या दिवशी शॉपिंगला गेलेली, तर म्हणत होती ना की आता मी शाई होता माझ्याबरोबर, मी त्याच्याबरोबर बोटिंगला गेली होती आणि तिथे मी रील्स काढले जीन्स घालून, आणि नंतर मग येताना मी त्याला सोडून आली, घरी सोडून आली आहे. तू त्याला घरी सोडून येतेस, कुठलं घर? कारण तू तर तुझ्या घरात उभी होतीस, मग आणि कुठलं घर? त्या मम्मीचं घर आहे, मम्मीचं घर बोलायचं शिस्तीत. आली मोठी, घरी सोडून आली आहे म्हणे, घरी सोडून. नागिण ही एक, तो मण्यार घोणस, आणि ही एक आता काढते फणा. हिला काय नाव देऊया? धामण नाव आहे हिचं, धामण. आता ही शोधते आता कसं करू, आणि घर माझं घर, आणि घरी ठेवून आले, आणि आता म्हणे तो झोपलाय, तो उठत नाही आहे, तो घरात नाहीच आहे, तो तुझ्याबरोबर राहतच नाही. त्याला बघ मार्शलला झोपायचे, बड्डे आहे ना, मग मिडनाईट कम्फर्ट हवं आहे बाबा, मिडनाईट कम्फर्ट देणार आहे हिला, धामणीला. नागिन दिन गिन 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 मर गई, नागिन गिन 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 मर गई. दुसऱ्या दिवशी मैत्रिणींना दाराबाहेर उभं केलं होतं, आणि कॅमेरा नाही तर उगाच कॅमेरा ऑन करून उभी होती का, आणि ऑन करून म्हणते की बाहेरून मला आवाज येतोय, माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, अरे या 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 सरप्राईज. अरे बापरे, एवढ्या लवकर आला तुम्ही. आणि मैत्रिणीने फोन केला होता, तिने मला फोन केला होता, फक्त मला माहिती नव्हतं, फक्त तिने मला विचारायला फोन केला होता कुठे आहेस. इतकी पण भोळी नाही आहे तू की कुठे आहे विचारायला फोन केला आणि काय येणार आहे माहिती नव्हतं तुला. आणि बाप रे, म्हणजे हे लोक तर आहेतच, म्हणजे काय शिक्षण आणि काय केलं आहे, आणि काय तर म्हणजे ह्यांचं तर काय थांग पत्ताच नाही आहे. पण यांची पुढची पिढी तरी काहीतरी चांगलं करेल, काहीतरी अक्कल असेल तर ते पण नाही, ती पण आहे, ते पुढची पिढी म्हणजे हे शाई पण आहे ना, सुकलेली शाई आहे, डोक्यात काय नाहीच आहे वाटतं, येडपट कुठचा. नेहमी त्या कॅमेऱ्याच्या मागून फुसफुसत असतो. काय तर ती आली ना घोणस, तर मिठी मारत होती, तर घोणसीला सांगत होता की हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे, बोल मिठी मार, पाया पाड. अरे काय भाई, अक्कल शून्य माणसा, ते ऐकायला येतं, तिथे काहीतरी म्युझिक वगैरे लावायचं किंवा काहीतरी, ते पण नाही की काय नाही, कसलं डोमलाचं एडिटिंग करतं, आणि आमची शाई एडिटिंग करतं, आणि शाई असं करतं, आणि नुसतं मामाच्या रूममध्ये राहून मामाकडचं नको ते काहीतरी शिकलं आहे, मामाचे नको ते फालतू गुण घेतलेत. हां, जरा शिकायचं बिकायचं काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं ते नाही आहे. तसं तर मामाकडनं काय शिकणार म्हणा, मामा पण तसलाच. तर बरोबर गुणच फालतू आहेत तर फालतूच घेणार ना, चांगलं घेण्यासारखं आहे काय. पण हा तर एक नंबरचा चंदडोक्याचा निघाला. काय ते कधीतरी चुकून त्या लाईव्हच्या वेळेला पण नुसतं इन्स्ट्रक्शन मागून आपलं सगळं सांगते. तो तिथे मण्यार स्क्रिप्ट रायटर, इकडे हा शाई स्क्रिप्ट रायटर. पण हा शाई तर एक नंबरचा येडा स्क्रिप्ट रायटर आहे. ही स्क्रिप्ट लाईव्हच सांगत असतो, ऑन कॅमेरा लाईव्ह फुसफुसत असतो. असं करा इकडे बघ, बस झाला, कट कर. अरे काय आहे, काय व्हिडिओ असतात रे यांचे यार, मारो इनको मारो. आणि म्हणे सपोर्ट करा, असल्यांना सपोर्ट केला ना झालं. मग आता तर कुठेतरी ठेवलाच आहे एकदम पार, मला वाटतं नकाशातनं गायब होईल महाराष्ट्र माझा.
त्याला फुटा काम धंद्याला लागत, चांगलं काहीतरी करा. इथे नटम वगैरे करत ढुंगण हलवत फिरत असतात बावळट बाया, आणि यांची पोरं शूट करतात. काय ह्याच्यावरनंच कळते यांच्या पोरांची लायकी, हे कसे काय काय क्वालिटीचे मुलं आहेत ते. असे आई आणि असं कसं लाज कशी नाही वाटत? कसं तुम्हाला कसं तोंड दाखवता तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या शिक्षकांसमोर, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये? काय म्हणत असतील तुमच्या आईला बघून? तुमचे फ्रेंड्स तुमची खिल्ली नाही उडवत का? कशी करत असते, अशी आपली टुंगी हलवत असते. अगं बाई, त्या पोराचं लग्न लावायचं आता वय झालं, हिचं आपलं नव्या नवरीचं होतच नाही आहे, संपतच नाही आहे. सुहाग रात है घूंघट उठा रहा है मार्शल, हेच चाललंय हिचं, हेच रिळा बनवणं चाललंय. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बँगलोर, गोवा आणि काश्मीरला, कुठं कुठं जायचं हनीमूनला राया, कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, मार्शल कुठं कुठं जायचं हनीमूनला. मार्शल कुठे नेतोय? मम्मी नेते, मम्मी आम्हाला ट्रिपला घेऊन जाणार आहे, मम्मीची मेहरबानी बाबा. मार्शल इज व्हेरी बिझी, कामधंदा नाही आहे त्याला, फक्त भाभी लवर, सगळे भाभी लवर भरलेत घरामध्ये. फक्त लव करायचं कळले त्यांना, लवी आणि काय जेवा जेवी, बस तेवढंच येतं, बाकी कर्तृत्व शून्य पुरुष. अरे चांगलं कामधंद्याला लागा, इथे कोण नाही सपोर्ट करणार तुमच्यासारख्या छपऱ्यांना. विचार पण करू नका, किती पण नाचवा, कोण नाही. झालं, बस झालं, मन भरलं. तुमचं भरलं ना तर इतरांचं का नाही भरणार? त्यांना पण कंटाळा आला तेच बघून बघून. कोणाला नॉर्मल वाटते या बाईचे चालचलन? मला तर बिलकुल नॉर्मल वाटत नाही. ते असतात ना असे जरा वेगळे, तर ते कसं असं नॉर्मल बाईपेक्षा जास्त हातवारे करतात आणि जास्त हे करतात ना, तशा टाईपचीच वाटते मला ही. अशी एखादी नॉर्मल बाई, म्हणजे हिला कोण म्हणालं की तुम्ही असेच दिसता आणि असंच वागता? त्या बाईचा अर्थ तोच असेल की आम्हाला तर वाटलं की तुम्ही व्हिडिओमध्येच असे वाकडे तिकडे होता आणि असं टुंगी हलवता आणि असे हात करता आणि हातवारे आणि असा चेहरा बिरा असं वाकडा तिकडा करता, पण तुम्ही रिअलमध्ये पण असेच आहात. तिला वाटलं असेल की रिअलमध्ये तू थोडी नॉर्मल असशील, पण नाही, हे नॉर्मल नाही आहे. जसं पुरुष नसता महापुरुष असतात ना, तसं हे वेगळं प्रकरण आहे. आणि त्या मैत्रिणींबरोबर कुठे काहीतरी जेवायला गेलेली आणि वरून हुशाऱ्या सांगते की इथे पावभाजी पण मिळते आणि इथे हे पण मिळतं, आता आम्ही काय काय छान छान आहे ते सगळं ऑर्डर करणार आहे, आणि इथे तर तुम्ही बघू शकता की आम्ही छान असा फ्राईड राईस ऑर्डर केलेला आहे आणि पावभाजी पण आहे, तर आता काय काय छान छान ऑर्डर आम्ही जितकं होईल तितकं करणार आहे. पण आज हे आहे आपलं एकादशी असल्यामुळे काही खाता येणार नाही आहे, तर व्हेजमध्ये बघू आता काय. किती खोटं, अगेन खोटं. तो एक फ्राईड राईस आहे, त्याच्यामध्ये अंड्याच्या ऑमलेटचे तुकडे स्पष्ट दिसत आहेत. खायचं तर खा ना बाई, कशाला उगाचच नौटंकी करते? आणि त्या मार्शल बरोबर काय सेलिब्रेशन नाही केला का? फक्त केकवर कटवली का तुला? आणि किती ते केक सकाळी त्याच मैत्रिणीने आणला, दुपारी त्याच मैत्रिणीने आणला, परत संध्याकाळी घाव उंडारून तिच्या घरी गेली, मग तिथे पण परत केक आणला. त्याच्यानंतर परत मग रात्री कुठे गेली काय माहिती, काय फिरत असते, काय उंडारत असते. आणि म्हणून मी खूप वेळच नाही मिळत आहे. गाव उंडारून वेळ मिळेल तर ना, नुसती सगळीकडे. खरंच रे बाबा, कशा या सोडलेल्या बाया आहेत खरंच. काय करते का काय करते आणि काय करते काय ताळमेळच लागत नाही आहे. आता येते त्या पॉईंटवर, स्वप्नपूर्तीच्या पॉईंटवर. तुम्ही म्हणत होतात की कुठे असते बिझी आणि काय चाललं असतं, तर आमचं असं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता, असं आम्ही एक दुकान घेतलेलं आहे आणि छान असं दुकान आहे. इथे खूप अशा वस्तू ठेवल्या आहेत बघा. एक गुळाची ढेप आहे, साबणा आहेत आणि 4 साबणा आहेत आणि हे पण दिसत आहेत. राशनचे तांदूळ पण विकतो आम्ही. मम्मीकडनं फुकटची भाजी मिळते येडा बनवून, जी माल मारून आणते, तो मी इथे विकते, फुकट घेते आणि पैसे लावून विकते, लोकांना ठगवते. तर असं छान असं सेटअप आहे आणि खूप छान असं आहे. तर हे आमचं स्वप्न होतं. तर मी तुम्हाला गंमत सांगणार आहे. काही गंमत नाही आहे, मीच एक मोठी गंमत आहे. आणि ह्याचं नाव आम्ही दिलं आहे सासूबाईंचं. तर माझे जे जेठजी आहेत त्या जेठजींनी पण दिलं होतं. तर मार्शल म्हणाले की त्याने दिलं तर मी पण देणार, म्हणून मी म्हणाली काही हरकत नाही, आपण त्यांचंच नाव देऊया, म्हणून आम्ही त्यांचंच नाव दिलं.
कारण प्रॉपर्टीमध्ये मग जेटजी हात मारतील ना. मला पण मम्मीची प्रॉपर्टी बघायची आहे आणि इकडची मग मी का सोडू, मी पण इकडचं पण नाही सोडू शकत. जे पण काही आहे ते छोटं मोठं, तर ते जर नाव देणार असतील, त्यांनी मोठ्या मनाने दिलं असेल, पण त्याच्यामुळे त्यांना नको जास्त वेटेज मिळाला, म्हणून मी ह्याला म्हटलं की आपण पण नाव देऊया, म्हणून आम्ही पण नाव दिलं आहे. तर आता फिट्टू झाला आहे आणि आता सासूबाईंना आल्यावर मी दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल की कुठे आहेत, तर त्या बाहेर गेल्या आहेत, पण मी त्यांना सरप्राईज देणार आहे. त्यांना काहीच माहिती नाही आहे आणि मग मीच त्यांना सांगणार की आता तुम्हाला ठरवावं लागेल, आता तुम्ही असं नाही करू शकत, आम्ही पण नाव दिलं आहे तुमचं, आमचं पण प्रेम आहे, तर आता तुम्ही सांगा. तर असं आहे. आणि हे बघा, एकच असा माल ठेवला आहे. कसं लागतं तसं विकतो आम्ही, जास्त नाही, असं हळूहळू करून बघू. अंडे पण ठेवले आहे. खूप छान असा मला रिस्पॉन्स आहे आणि छान असं आहे, सगळं छान असं आहे. आणि ते पुढे जागा पण आहे, तिथे काय करायचं असेल तर करू शकतो. ही बाजूची पण जागा आहे, तर तिथेही काय पण आपण टाकू शकतो, काय टाकायचं असेल तर. तर हे खूप छान आहे, कॉर्नरचं मिळालं आहे, त्याच्यामुळे खूप छान आहे. असं छान आहे, छान असं असं आहे. आता हे खूप मेहनत करतात, इथे बसतात आणि मी सकाळी, तुम्हाला तर माहितीच आहे, मी सकाळी लवकर उठते, मग मम्मीकडे जाते, मग तिकडचं आवरते, मग आम्ही रेसिपी शूट करतो, मग त्याच्यानंतर मी इथे येते आणि मग 11 वाजेपर्यंत बसते. मग नंतर ते येतात आणि मग ते बसतात आणि मग मी परत मम्मीकडे जाते जेवायला आणि मग परत संध्याकाळी 6 वाजले की खूप उशीर होतो, मग मला जावं लागतं. मग मी जाते, परत जाते घरी जाते आणि काय असंच इकडचं तिकडचं बघते, टाईमपास गाव उंडारते आणि मग जाते 6 वाजता टाईमपास करून. तर असं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? आणि छान आहे तर नक्की या, आमच्या दुकानामध्ये सगळं आहे. फक्त एकच ठेवलं आहे, पण नाहीतर संपून जाईल, त्याच्यामुळे लवकरात लवकर जो पहिला येणार त्यालाच मिळणार राशनचे तांदूळ, नाहीतर साबणं, नाहीतर संपले तर मग सांगू नका. तर असं आहे. तर हे आमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. अरे भाई, ते कसलं स्वप्न आणि काय बघितलं, बोलली ना बोंबलीसारखं, म्हणजे ते काहीतरी आता तिने घराची पुडकी सोडली, तर हिने आता दुकान घेऊन काहीतरी आता भाड्याने घेतलंय की काय घेतलंय काय माहिती नाही. आणि म्हणे की इथे पहिले पण दुकानच होतं, तर आम्हाला जास्त काही डिफिकल्टी नाही झाली म्हणून. मग एवढं जर दुकान होतं तर त्या माणसाने का दुकान सोडलं, एवढं चालत होतं तर दुकान. मला नाही वाटत तिथे कोण येत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसे आयटम ठेवले होते, बापरे, ते चिप्स वगैरे पण किती कधी न बघितलेले असे 5-5 रुपयेवाले छोटे छोटे चिप्स ठेवले तिने. आणि काय मेहनत आणि काय काय बडबडत होती. 4 साबणा, एक साबण अनेक साबणा, आणि काय ते रेशनचे तांदूळ एका अशा पुडकीत बांधून ठेवलेले, अक्षरशः पाव किलो तांदूळ होते ते, तेवढेच विकायला. कोणाला तांदूळ लागतात तर हे देते म्हणे. अरे 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 शी, म्हणजे किती रे बाबा, कुठले लोक आहेत. आपण जे जितकं विचार करतो ना त्याच्या पण खूप खाली 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 यांचा दर्जा घसरतच चाललाय. मुळात त्यांना दर्जाच नाही आहे. भयानक लेवलचं काहीतरी घाणपण आहे हा. कसल्या कुठल्या फॅमिलीतनं येतात, काय बॅकग्राऊंड आहे यांचं, आणि जेट काय 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 भैयाणीसारखी ती साडी, काय काय बोलावं यांना, शी. आणि ते फ्रीजवरती अंडी ठेवलेली, तो फ्रीज गरम होणार, अंडी सगळी आतून सडणार. आणि म्हणे अंड्याचं काय तो 1 क्रेट आहे ना, तो 36 अंड्याचा 1 क्रेट, तो आम्ही घरात आणतो. घरात आता म्हणजे खरंच असं बोलू नये, कधी कधी मला असं वाटतं, पण म्हणजे ह्या लोकांची काय लायकी आहे, काय दाखवतात. तो 1 क्रेट विकायला आणला आणि म्हणे की हे करते, काय खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप चांगला. अरे बापरे, काय लोक किती, म्हणजे बिझनेस जे लोक धंदा करतात खरंच, त्यांना किती अंडी लागतात, किती अंडी विकली जातात, त्यांचा काय अंदाज आहे का? हिच्याकडचा तो 36 अंडी गेली, ती पण गेलेली नव्हती, तसेच पडला होता तो क्रेट. ते तरी पण बोलायचं म्हणजे किती काय, म्हणजे काय कुठून येते यांची हिंमत. आणि ते राशनचे तांदूळ घ्यायला लोक येतात तिच्याकडे, ते सुद्धा एवढंसं पुडकं बांधून ठेवलं होतं. आणि ते काय आणि काय काय विकत असेल ही खैनी फैनी, आणि काय बघायला नको, बोलो जुबा केसरी, ते मात्र चालेल जोरात एकदम. मित्र केलेत म्हणे तिथे, मित्र करायला बसलाय का तो मार्शल. आणि तो काय कामधंदा करत नाही, याचा अर्थ अख्खा दिवस आता दुकान काढून बसलाय. ते जमत नाही वाटतं मेहनतीचं काम, ते सासूलाच करू दे. हा नाही होऊ शकत उत्तराधिकारी. आयत खाऊ कुठचा, फुकटचा माल आणतो आणि विकतोय ते, फालतूपणा नुसता.
आणि काय मोठ्यापणा सांगते. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, जेवढं आपलं दुकानाचं असतं ना तेवढंच तेवढा गाळा त्याचेच पैसे आपण भरलेले असतात आणि तेवढंच आपल्या मालकीचं असतं. आजूबाजूची जागा आपल्या मालकीची नसते. काय पण करू शकतो म्हणे, इथे काय पण करू शकतो, काय पण लावू शकतो, काय पण टाकू शकतो. काय टाकणार आहे तू? रीळ करणार तिकडे, रीळा करत बसणार, छपरीगिरी करणार दुकानाच्या समोर, नचनिया काम, आणि भुलवणार ग्राहकांना. आव 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 आव. शी, काय बोलायचं, काय कसली काय माहिती नाही. आणि स्वप्नाने डोंबलाची स्वप्न पूर्ण करतायत. आणि ही पार्लरला कधी जाते ती धूळ झाडायला पार्लरची? पार्लर चालवते म्हणे. काय नाही छपरीबाई, काय नाही करत, गाव उंडरते फक्त बास. आणि इकडे तिकडे बच्चन देत फिरत असते. आयता त्याच्यावरती डोळा आहे हिचा घोणशीच्या प्रॉपर्टीवर. कधी कधी वाटतं की त्या घोणशीचं पण काय नशीब आहे ना. खरंच एक धड नाही. आता तर म्हणावं की ते पोरगं ते तिथे आहे फ्लक्झमबर्गला, त्याने सोडून द्यावं, तर त्याने तरी का सोडावं? हिच्यासाठी, ह्या बाईसाठी, धामणीसाठी. तर तो मण्यार का सोडेल धामणीसाठी? हां, आता फक्त तीच एक राहिली आहे, ती एक आहे ती मोठीवाली. ती थोडी कशात अध्यात मध्यात नाही आहे, पण आता काय माहिती. पण तीच एक थोडी बरी वाटते. आपल्या संसारात आपलं फालतूगिरी नाही, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. पण हिचं काय आहे? हिची पण तर काहीच नाही ना, लेवलच नाही आहे हिला आणि त्या मार्शलला द्यायला पण. म्हणजे ते काय सोडावं? त्यापेक्षा मग मण्यारच ठीक आहे असं वाटायला लागतं. मग खरं तर कोणच ठीक नाही आहे. काय होणार त्यांचं काय माहिती. पण मग मला असं वाटतं की जर मण्यारने काहीतरी केलं असेल त्या घरासाठी, पैसे बिसे कधी घातले असतील किंवा त्यांनी बांधले, त्याने नोकरीला लागल्यावरती ते घर वगैरे घेऊन दिले, तर या धामणीला तर बिलकुलच मिळाला नाही पाहिजे. मग त्या घराची त्याला गरज असू दे, त्याच्या पैसे किती जास्त येऊ देत, कमी येऊ देत, काही असू दे, जे पण मिळतील ते मण्यारनेच घ्यायला पाहिजे गपचूप. हिला तर बिलकुल, हिला ना काय पण नाही द्यायला पाहिजे. एक नंबरची त्या मार्शलला सांग, फुकट चंबुकुटचा नुसता छपरीगिरी करत फिरत असतो नुसता. आणि बाय द वे, सगळ्यांना असं वाटतं की काकू आता तिथे चालले आहेत म्हणून. असं अंड बघताना, बोंबडीच्या अंड बघताना खूप असं वाटतंय की तिने नवीन घर घेतलं असणार. आणि नाही, तुमचा गैरसमज आहे. काकू कुठेतरी भलतीकडेच चालले आहेत. ते अजिबातच फ्लक्झमबर्गला चाललेल्या नाही आहेत. आणि ह्यांना तर घेऊन नाही चालले आहेत. हे दुसरी गोष्ट. आता इथेच कुठेतरी गेलेले आहेत ते, कोकणात गेलेत फिरायला. आणि आउट ऑफ जाणार आहे म्हणतात ना काकू, आउट ऑफ, ते वेगळा कुठल्या तरी देशात जाणार आहे, बोंबलीकडे नाही. हे क्लिअर करते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अजिबात विसरू नका, हां, स्टोरी सांगायला सांगा तिला. मस्त मज्जा येईल. मस्त ना, आपण भलं करत असतो लोकांचं, ते आयडियाज देतच असते मी. आता सध्या एकदम ट्रेंडिंग आहे आणि एकदम चांगलं वर्क होईल, तर करच. समजली का? सांग तुझी स्टोरी, मार्शल आणि शाईची बॉन्डिंग स्टोरी. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा, प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा. एन्जॉय युअर वीकेंड.